नमस्कार. मी निवेदक लक्ष्मीकांत वेदपाठक सोलापूर. आपल्या संस्कृतीत मातृ पितृ गुरु त्याचप्रमाणे समाज ऋणाची संकल्पना आहे. आपण कुणाचेही देणं देणार नसलो तरी समाजाचे तरी आपण नक्कीच देणं द्यावं लागतो हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे. आणि म्हणूनच गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक कार्य करणाऱ्या सोनार समाजाचे अध्यक्ष श्री वसंत पोतदार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सकारात्मक माहिती देणारे एकमेव न्यूज चॅनल अशी ज्यांची ख्याती आहे त्या टीव्ही महाराष्ट्र या माध्यम समूहानं त्यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार जाहीर केला आहे. त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. महसूल खात्यात 33 वर्षे सेवा करून नायब तहसीलदार या पदावरून वसंत पोतदार हे 2014 साली निवृत्त झाले. खरं तर या सेवेमध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या सेवेतली व्यस्तता सांभाळून सोनार समाज असेल किंवा सोनार समाजाहून वेगळ्या समाजातील काही मुलं असतील, विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर, डोमेसियल, कास्ट व्हॅलिडिटी, एज्युकेशन लोन मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत आहेत किंवा करत होते हे मला चांगलं ठाऊक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर काही अडचणी आल्या तर ते स्वतः जाऊन त्यांनी दाखले मिळवून दिलेले आहेत. आणि अजून एक सांगायचं झालं तर PM आवास योजना असेल किंवा आयुष्मान भारत कार्ड असेल अशा वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती सुद्धा त्यांनी अनेकांना करून दिली आहे. आता गेल्या 6 वर्षांपासून सोनार समाजामध्ये मोफत वधूवर मेळावा असेल, राज्यस्तरीय सामाजिक बांधिलकी पुरस्कार असेल किंवा महिला दिन असेल, आरोग्य शिबिर असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देणं असेल, असे अनेक कार्यक्रम ते नेहमीच राबवत असतात. वसंत पोतदार यांचं जीवन म्हणजे संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मार्गाधरे वर्तावे किंवा संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे, संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे आहे. गेल्या 30 वर्षांपासून कालिका पतसंस्थेमध्ये ते संचालक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यामध्ये अपूर्वा अभिमत विद्यापीठ मुंबई, त्याचबरोबर लायन्स क्लब सोलापूर मेट्रो यांच्याकडून त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे. तसंच आचार्य जांभेकर पत्रकार संघ नाशिककडून राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराचा सुद्धा विशेषत्वानं उल्लेख करता येईल. तर त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आयकॉन ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारासाठी योग्य आणि पात्र असलेल्या वसंत पोतदार यांना जाहीर केल्याबद्दल टीव्ही महाराष्ट्रला मी धन्यवाद देतो आणि वसंत पोतदार यांचं खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद.